बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. ईडीटीव्ही न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दिलीप पोहनेरकरचा नमस्कार. श्री प्रल्हाद महाराज चरित्र कथामृताचा आज दुसरा भाग. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे गुरुजी यांची ही परंपरा. त्यांच्या या कथेचे अमृत आपल्याला देण्यासाठी वाणी देखील मधुरच पाहिजे ना. वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांच्यासारखीच ना, बरोबर ना. ही कथा आपल्यापर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे ते नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर जालना, प्रसार माध्यमांमध्ये नायक असलेल्या दैनिक जालना नायकमुळे अवघ्या 40,000 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी देणाऱ्या एनर्जी ऑटो आणि एका नाव न घेणाऱ्या सेवेकऱ्यामुळे. तर चला आज घेऊया कथामृताच्या दुसऱ्या भागातलं हे अमृत. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम समर्थ. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मातृभूमि जगती अत्यंतची पावन महाराष्ट्रात विदर्भी पुण्य नगरी खेडा पहात्यातून रामाची सदैव भक्ती कुळत्या हे मारुती जन्मतो. त्या प्रल्हाद कृपार्णवा गुरुरपरा साष्टांगमी वंदितो या सद्गुरु प्रल्हाद महाराजांचं आपल्याला चरित्र ऐकायचं आहे. ते कोणत्या गावात जन्माला आले, बालपण कसे गेलं, शिक्षण कुठे घेतलं, साधना काय केली. महाराजांचं मूळ गाव हे साखरखेडा. त्याचा इतिहास सांगत नाही. पहिल्यांदा त्याचं नाव फत्तेखेडा होतं, नंतर साखरखेडा झालं. कसं झालं हा विषय चरित्रामध्ये आलेला आहे. चिल्लर गोष्टी सांगण्यामध्ये खूप वेळ नाही. आपल्याला चरित्राचा भाग पाहायचा आहे जो स्वीकारल्यामुळे आमची महाराजांवर श्रद्धा वाढेल आणि त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये आपण एक रूपाने त्यांच्याकडे पाहतो. अशा या साखरखेडा नावाच्या गावामध्ये सद्गुरु प्रल्हाद महाराजांचा निवास. अनेक पिढ्या या साखरखेड्यामध्ये ज्यांच्या आहेत, ज्यांच्या घराण्यामध्ये 8 पिढ्या अग्निहोत्र चालतंय. आज आपण जालना सोडा
आमच्या मराठवाड्यामध्ये अग्निहोत्री किती आहे संशोधन करून मला सांगा. पण ज्यांच्या घराण्यामध्ये 8 पिढ्या अग्निहोत्र चालत आहे, फार श्रीमंती नाही, पण 8, 10, 12, 20 असे विद्यार्थी यांच्या घरात राहतात. यज्ञेश्वराय नमः, यज्ञेश्वराय नमः म्हणून भिक्षा मागायची आणि त्यावर हे 10-10, 20-20 विद्यार्थी शिकवायचे. मला एकदा आठवतं, आमचे गुरुजी महामोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांचा एक सत्कार किशोरजी व्यासांनी फलटूरला ठेवला होता एका त्यांच्या भागवत कथेमध्ये. त्यांचं वर्णन करता असं म्हणाले किशोरजी व्यास की आमच्या भारतातले डॉक्टर कमी पडले, तर आम्हाला अमेरिकेतून रशियातून बोलवता येतील. इंजिनियर्स कमी पडले तर ते कुठून तरी बोलवता येतील. पण इथले वैदिक, इथले शास्त्री, इथले पंडित ज्यांनी ही परंपरा मुखोद्गत रीतीने सगळं सांभाळलेली आहे. सगळ्यात आधीची जर ग्रंथ संपदा भारतामध्ये नव्हे जगात असेल तर त्यांना वेद असं म्हणतात. अपौरुषेयम वाक्यम वेदः असे ते वेद सांभाळले कोणी? या वैदिक शास्त्री विद्वान मंडळीने सांभाळले म्हणून आहे. जर भारतातली ही संस्कृती संपली तर कुठून आपल्याला आयात करता येईल का? म्हणून याची किंमत आहे हे ओळखून आमच्या प्रल्हाद महाराजांच्या घरातल्या पूर्वजांनी 8 पिढ्या अग्निनारायणाला, वैभव नाही, ऐश्वर्य नाही, एका उपरण्यावर एका धोत्रावर राहणारी मंडळी आहे. आज कीर्तनकार पाहिला, प्रवचनकार पाहिला तर त्याच्या अंगावरच्या कपड्याची किंमत असते 5-5 हजार रुपये. आणि आमचे पूर्वी संत महाराज एक धोत्र खाली एक उपरण्यावर महाराज स्वतःच्या विषय लोलुपतेला त्यांच्याजवळ स्थानच नव्हतं. महाराज अशा 8 पिढ्या अग्निहोत्रामध्ये ज्यांना घातलेल्या आहेत असे महिपती शास्त्री आमच्या महाराजांचे पूर्वज साखरखेड्यात राहत होते. याचा अभ्यास काशीला झालेला. प्रकांड पंडित होऊन आले. पत्नीचं नाव पार्वती आहे. खूप उपासना केल्यानंतर त्यांना मुलं झाले. महाराज मुलाचं नाव आहे मुकुंद, त्यांच्या पत्नीचं नाव आहे गंगाबाई. हे आमच्या प्रल्हाद महाराजांचे वडील आहे, आई आणि वडील. तपपूर जीवन आहे. तरी रामाची उपासना आणि वेदांचं अध्ययन, अध्यापन म्हणजे ज्याला ब्राह्मणाने कसं वागावं हे आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. षटकर्म ज्याला म्हणतात, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, हे सगळे त्यांच्या घरामध्ये चालत होतं. अशांच्या घरात आमच्या प्रल्हाद महाराजांचा जन्म आहे. जसं आमच्या नाथांच्या घरामध्ये कितीतरी पिढ्या, चक्रपाणीपासूनच्या पिढ्या आहेत, तेव्हा नाथ महाराज जन्माला आले. तशी आमची साखरखेडा नावाची भूमी अनेक साधू संतांनी पवित्र केली होती. आणि चांगली भूमी असल्याशिवाय कितीही उच्च कोटीचं बीज पेरलं पण जमीनच चांगली नाही तर बीज भारी असून सुद्धा उगवले का? आधी नवीन जमीन नांगरावी लागते, पोखरावी लागते, खत टाकावं लागतं, पाण्याने ती भुसभुशीत करावी लागते, मग बीज पेरावं लागतं. अशी या साखरखेडा भूमीची मशागत पूर्वीच्या संतांनी केली होती. कोणी कोणी केली ऐकवतो तुम्हाला. धन्य जगी या साखरखेडा, धन्य जगी या साखरखेडा, संतांची नगरी, संतांची नगरी, वस
मुक्ताम फळांची जलशाल गोळी रुमाल फेटा गुरु राजजींच्या ज्वारी पडावे अमृतेश्वराच्या. असं अमृतेश्वरांचं मंदिर पैठणला आहे. हे मूळचे आपल्या साखरखेड्याचे, त्यांचं आडनाव कुलकर्णी. अमृतराज संत कबीर प्रसिद्ध महाराजांचा मठ आहे लिंगायत समाज. ज्यांच्या आधिपत्याखाली 1200 मठ आहे असं प्रसिद्ध स्वामींचं मठ आमच्या साखर जिल्ह्यामध्ये आहे. त्याला 2000 वर्षाची परंपरा आहे. हरिहर नावाचे संत होते. हातात 2 दगड घ्यायचे, हरी हर हरी हर 24 तास एवढंच काम. कोणी दिलं तर खायचं, नाही तर नाही खायचं, अखंड परिभ्रमण करायचं. तितक्यासाठीच माझा जीव आहे. नामस्मरण निरंतर ते जाणं पुण्य शरीर अरे महादोषाचे गिरीवर रामनामे नासती. असं अखंड नामस्मरण करणारे हरिहर नावाचे ते मुळात शिवलीचे राहणारे डोंगर शिवली आहे. पण साखर जिल्ह्यामध्ये विष्णुदास कवी आपल्या साखर जिल्ह्यात किती वैभव सांगावा आपल्याला. या काळेच्या पवित्र वंशी मुकुंद अण्ण गंगारी भूषी महाप्रगटले तेजोराशी. महाप्रगटले तेजोराशी. सद्गुरु माझे श्री प्रल्हाद. सद्गुरु माझे श्री प्रल्हाद. जे केवळ श्री हरी जे केवळ श्री हरी वसेही अशा साखर जिल्ह्यामध्ये मुकुंदांना एक बहीण आहे सरस्वती, तिचं नाव आहे. मुकुंदांना याचा कास्ट त्यांचा विवाह झाला. काही जोड्या ब्रह्मदेव अगदी त्याला संस्कृतमध्ये सिलेक्टेड बोलतात. अशा निवडून घालतो का? विचित्र जोड्या आपण समाजात पाहतोच. नवऱ्याला परमार्थाची आवड, त्या बायकोवरती काय उठले सुटले की चालले मंदिरात, असे आहेत आपले. आणि काही नवऱ्याला म्हणतात तिथे सोडून द्या, तुम्हाला जायचं तिकडे जा, असे पण आहेत. अशांचं चित्र पाहिजे आपल्याला. पती तसेच आणि पत्नी तशी, त्याला प्रपंच म्हणले. धर्म धन्यो गृहस्थाश्रमा. आमच्या मुकुंद अण्णांची पत्नी गंगाबाई, आमच्या प्रल्हाद महाराजाची आई. थोडं चरित्र तिचं पाहिलं पाहिजे. कोणाच्या कुठे संत जन्माला येतात. आमच्या साखर खेड्याजवळ एक वेली नावाचं गाव आहे. त्या वेलीला एक असेच वेदशास्त्र संपन्न अनंत शास्त्री आडनाव किंबहुने तिथे राहत होते. वैदिक परंपरा आहे, पण घरी विठ्ठलाची उपासना आहे. दरवर्षी वारीला जायचे पंढरपूरला. अनंत शास्त्री थकले,
खूप वय झालं आणि आता आपल्या शरीराने आपण पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नाही असं जेव्हा वाटलं तळमळ सुरू झाली. पुढच्या महिन्यामध्ये वारीला निघायचं आहे. तब्येत साथ देत नाही, काय करावं. भेटीला एक पितळीची रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती प्रभावळी सगळ अनंत शास्त्रींच्या उशाशी आणि पांडुरंगाने साक्षात्कार घडवला. अनंता, आता तू माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. तळमळ असावी लागते, तळमळ. त्यांनी गावातल्या मंडळीला सांगितलं आणि गावातल्या लोकांनी ठरवलं आता वारी कुठे करायची? अनंत शास्त्रीच्या घरीच वारी करायची. का? प्रत्यक्ष पांडुरंग आलेले आहे. आपल्याकडे जुने संत महंतांची ताकद होती की त्याला बोलवायचं. आपली ताकद अशी आहे, खाली राहणारा सख्खा भाऊ सुद्धा आपण तीनदा फोन केला तर येत नाही. आपली ताकद. पण संतांची साधना बघा. अरे आला नाही ना, त्याच्याशी भांडत होते. हे काल येशी तुझ काय पडले, काल येशी तुझ काय पडले ओझे. अरे प्राण गेल्यावरी काय पाहू तुझ, प्राण गेल्यावरी काय पाहू तुझ. काल येशी काय पडले ओझे, काल येशी संत आमच्या या भारतभूमीमध्ये होऊन गेले. तोच अधिकार आमच्या अनंत शास्त्रीचा होता. पांडुरंगाची मूर्ती उशाला मिळाली. आजही संस्थान आहे महाराज. त्या अनंत शास्त्रींचे पुत्र, त्यांचं नाव जनार्दन, त्यांच्या पुत्राचं नाव वामन शास्त्री. हे सगळे प्रकांड पंडित आणि अग्निहोत्री. या वामन शास्त्रींना 5 मुली होत्या महाराज. अहिल्या, काशी, भागीरथी, गंगा आणि मंदाकिनी. काय नाव असायचे पहिले. त्या मुलीला त्या नावाने हाका मारता मारता गंगा गंगे दियो ब्रुयात, आपोआप असं नाव तोंडाला यायचं की माणसाचा उद्धार होईल. अशा या 5 मुली होत्या. त्यापैकी मंदाकिनी नावाची ती होती, ती आमच्या यज्ञेश्वर शास्त्रीची आई होती. आणि तिच्यापेक्षा मोठी जी होती ती आमच्या प्रल्हाद महाराजांची आई होती. ती मुकुंदांना देण्यात आली होती. तिचं बालपण सांगतो. 7, 8, 9 वर्षाची होती. कोण? ही गंगा. आणि काय झालं? अळंदीचे नरसिंह सरस्वती
आपल्याकडे पहिली पद्धत होती, कोणी साधू संत महात्मा आला सगळ्या पोरांना बायको सगळं सगळ्यांना पायावर घालत होते. त्या काळात नमस्कार असं नव्हतं, पायावर डोकं ठेवून नमस्कार करायची पद्धत होती. सगळ्या मुलींनी पटपट नमस्कार केला. गंगाबाई आली, आमच्या महाराजांची आई, 8 वर्षाची असताना पाया पडली. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बसून घेतलं जवळ. असं नाव, बाई तुझं नाव काय? म्हणली माझं नाव गंगा. नरसिंह सरस्वती निरखून पाहिली, गंगा नावाप्रमाणेच गंगा आहे, पवित्र आहे. तिचा स्वभाव कसा आहे म्हणून पाहावं म्हणून सांगितलं की गंगा हे घे, माझी खडावा घे आणि त्या चुलीत घाल. 8 वर्षाची मुलगी, ते काय समजतं का संतांच्या पालुका अशा कुठे चुलीत घालतात का? कुठं लीन घातली, अमर शास्त्री धावत धावत आले, त्यांनी खडावा काढली, दुधाने धुवून काढली, पुन्हा बाजूला ठेवली. पण नरसिंह सरस्वती काय म्हणाले, ही मुलगी आज्ञाधारक होणार आणि हिच्या पोटी मारुती अवताराला येणार. ही गंगा म्हणजे आमच्या प्रल्हाद महाराजांची आई. काय असतं, इकडे 8 पिढ्याचं अग्निहोत्र, त्यागपूर्वक जीवन, वेदांची सेवा, गायींची सेवा. अग्निहोत्र म्हणले की गाय आली, त्या सगळ्यांची सेवा. आणि इकडे म्हणजे गंगाबाईच्या माहेरी पांडुरंगाची सेवा. काय संगम आहे, प्रीती संगम आहे हा. आम्ही आता आमच्यामध्ये भांडणं करतो, नाही नाही आमचा रामाशी काही संबंध नाही, आम्ही फक्त पांडुरंगाचेच बघतो. हे आमचा पोरगटपणा आहे. पण खरं म्हणजे काय माहिती का, आधी राम होता तोच कृष्ण झाला, तोच पांडुरंग झाला. इतिहास माहिती काढा. अज्ञानी लोक म्हणतात तिकडे पांडुरंगाची भक्ती घरात आहे, इकडे आमच्या मुकुंद गंगा माईला अनेक भोपाळ्या पाठ, अनेक अभंग पाठ, हरिपाठ, मुखोद्गार गंगाबाई केले. आणि यथावकाश मुकुंद अण्णा आणि गंगाबाई यांचा शुभविवाह झाला. विवाहानंतर आमच्या गंगाबाई साखरखेड्यात आल्या. काय असायचं, आपल्याला आता वाईट वाटेल या गोष्टीचं की 8व्या वर्षी लग्न झालं, वाईट वाटतं की आम्ही किती सुशिक्षित. आता आम्ही वयात आल्यावर करतो लग्न, म्हणजे कितव्या वर्षी 35व्या 38व्या 40व्या वर्षी लग्न करतो. तोपर्यंत पुरीच्या बापाला म्हणावं आमच्याकडे स्थळ चांगलं आहे, त्याच्या का मुलगी नाही 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 अजून आम्हाला कर्तव्य नाही, तोपर्यंत ते 2 दात पडतात. ही काय पद्धत आहे का? आमच्याकडे शास्त्रीय संमत विचार होता. 8 वर्षात भवेत गौरी, मुलगी 8 वर्षाची आहे तो तिला गौरी म्हणावं. गौरी कशासाठी असते, गौरीचा उपयोग काय? कुमारी पूजन, त्याला गौरी लागते. 9 वर्षात रोहिणी, ती मुलगी 9 वर्षाची झाली की शास्त्राने तिचं नाव रोहिणी असं पडतं. रोहिणी या शब्दाचा अर्थ मी समजावून सांगत बसत नाही तुम्हाला, शेतकरी लोकांना माहिती आहे. रोहिणी नक्षत्र पडलं की बी उगवलंच पाहिजे, त्या अवस्थेला ती प्राप्त होते म्हणून तिचं नाव रोहिणी असं पडतं. 10 वर्षात भवेत कन्या, ती मुलगी 10 वर्षाची झाली की ती कन्या. आणि आज आपण जे विवाह करतो तो कन्या विवाहाख्यम कर्म करिष्ये. ती किती वर्षापर्यंत कन्या राहती, 12 वर्षापर्यंत. आणि 12 वर्षाच्या नंतर तिला काय म्हणावं, ती कन्या राहत नाही. आम्ही 32व्या वर्षी लग्न करतो, कन्या कन्या कशाची कड्या पडल्या. आमच्या गंगाबाईचं लग्न 8व्या 10व्या वर्षी झालं. मुकुंद आहे काय, एक गोष्ट चांगली होती त्यामुळे. काही गोष्टी, एक गोष्ट चांगली काय होती की ती मुलगी 8, 9, 10 वर्षाची असल्यापासून ज्यांच्या घरात दिली त्यांच्या घरात राहायची. म्हणजे तिला तिच्या सासूचा स्वभाव माहिती व्हायचा. आपली आई अशी होती, पण आता आपण कोणाकडे आलो, आता सासूकडे आहे. सासू कशी असते सांगू का, वाईट वाटेल तुम्हाला. तिला वाटतं आपल्या सुनेने कधीच नाही हसू, तिचं नाव सासू.
काय नंदा होत्या पहिले. 4 दिवस माहेरी आली दिवाळीचे 2-4 घरात भावाचे भावजाईचे भांडण लागल्याशिवाय जातच नव्हत्या. त्याचं नाव नंदा. भोगून येत नाही आनंदा, त्याचं नाव नंदा. ही मुलगी 10 वर्षाची असल्यापासून त्या घरात गेली की तिकडे ते संस्कार माहिती व्हायचे. नवऱ्याचा स्वभाव, सासूचा स्वभाव, देराचा स्वभाव माहिती व्हायचा. जड जायचं नाही. आज काय परिस्थिती आहे, 32व्या वर्षी लग्न करतो आणि ती 500 रुपयाचा बॉन्ड जवळच ठेवते. एवढ्या सही तुमचं आपलं जमत नाही, सही करा. अरे काय प्रपंच आहे का? भातुकलीच्या खेळामध्ये असं आहे का आमचं? धर्मार्थ काम मोक्षानाम यस्य एकोपी न विद्यते. आमचं धर्मशास्त्र असं सांगतं, धर्म अर्थ काम मोक्ष एक गृहस्थाश्रमी माणसाला मिळवता येणं शक्य आहे. त्यासाठी या सगळ्या संस्कारांची गरज आहे. कल्याणराव काय सांगावं भाऊसाहेब, श्राद्ध करायचं असल्यावर स्वयंपाकाला 3दा जाऊन विचारावं लागतं आपल्या आत्याचं गोत्र कोणतं आहे? खरे खोटे मला सांगा, नंतर सांगा, 4 माणसाला सांगू नका. ही आमची अवस्था आहे. पवित्र घराण्यातली आमची गंगामाय आणि मुकुंदांचा विवाह झाला. घरात वडील आहे, सासूबाई आहे. हा मोठा पहिल्यांदा 2 मुलं झाले. 1885 साली एक मुलगा झाला, त्याचं नाव पडलं वासुदेव. त्यांना बाबा शास्त्री म्हणून म्हणत होते. पहा, काशीला शिकून आले होते म्हणजे बाबा शास्त्री. ज्यांना विदर्भरातही पदवी होती. कोणाचं सांगतो मी? आमच्या प्रल्हाद महाराजाच्या मोठ्या भावाचं सांगतो तुम्हाला. घरांत वैदिक बनून आले, पुराणांचा अभ्यास केलेला, शास्त्राचा अभ्यास केलेला. आजकालचं फार परिस्थिती बिकट झाली, कोणाला शास्त्राच्या अभ्यासाची गरजच नाही. 1-2 वर्ष याच्यातून भागवत ऐकायचे, रामायण ऐकायचे आणि भागवतकार म्हणून व्यासपीठावर बसायचे. कशाची गुरु, कशाचं शास्त्र, कशाची व्युत्पत्ती, कशाला समास म्हणतात. प्रत्येक शब्दाचा अर्थ करण्यासाठी समास आणि व्युत्पत्तीची गरज असते. हा शब्द असाच का, यासाठी शास्त्र आहे आमच्याकडे, त्याचा अध्ययन करावं आणि मग भागवत सांगावं. आजकाल अशी परिस्थिती आमच्या घरामध्ये. आमच्या प्रल्हाद महाराजांच्या बाबा शास्त्री प्रकांड पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. काशीचे लोक त्यांना विदर्भ रत्न म्हणत होते. आणि साधना होती, काय वाणी होती, साधनेमुळे वाणी होती. रोज 2 गायत्रीचे अनुष्ठान केलेले बाबा शास्त्री आमचे. पुराण सांगायचे. कृष्णावर अतिशय भक्ती. मातृ कुळाकडून आलेलं पांडुरंगाचं लेणं खूप भक्ती. भागवत सांगायला बसले ना की लोक त्यांचा अनुभव सांगतात.